माहिती आहे का, मी ज्यावेळेस माझा पहिला लाईव्ह घेतला होता ना, तेव्हा मी खूप एक्सायटेड होते. अगदी व्यवस्थित तयार होऊन बसले होते. अगोदरच 2 दिवस इंटिमेशन वगैरे पाठवलं होतं सगळ्यांना की माझा पहिला लाईव्ह येणार आहे. पण त्याचबरोबर मी खूप नर्वसही झाले होते आणि मला हेच समजत नव्हतं की मला माझ्या पहिल्या लाईव्हमध्ये काय बोलायचं आहे. मी अशीच कॅमेरासमोर गेले, माझे फ्रेंड्स वगैरे झाले होते सगळे गोळा, पण काय बोलायचं मला हेच समजत नव्हतं. तर हाच प्रश्न माझ्या खूप मैत्रिणींचा आहे की ताई पहिला लाईव्ह घेऊन बोलायचं काय. खूप कन्फ्युजन होतं. मी माझ्या फर्स्ट लाईव्हमधून जे शिकले आहे तो एक्सपिरियन्स शेअर करणार, कारण त्यातून तुम्हाला खूप सारं काही घेण्यासारखं आहे. तर पहिला लाईव्ह कसा स्टार्ट करायचा याच विषयावर आपला हा व्हिडिओ खूप बेनिफिट देऊन जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही कॅमेरा ऑन करता त्यावेळेस तुमचा कोणताही चॅनल असू दे, तुमचा कुकिंगचं चॅनल असेल, भक्ती चॅनल असेल, तुमचा टेक चॅनल असेल, फायनान्स कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात किंवा तुम्ही डेली ब्लॉगमध्ये आहात किंवा तुम्ही पॉडकास्ट वगैरे काहीही घेत आहात, पहिल्यांदा तुम्ही कॅमेरा ऑन केला 30 सेकंड्स एकदम शांत बसायचं आणि स्क्रीनकडे पाहायचं. आपला कॅमेरा ऑन आहे का, आपला माईक ऑन आहे का, आपल्या सेटिंग व्यवस्थित आहेत का, हे सगळं एकदा शांतपणे चेक केल्यानंतर पाहायचं तिथे कोणी जॉईन झालं आहे का. कुणीही जॉईन झालं नाही तरी एकदम शांत आणि रिलॅक्स राहायचं, कारण का हा तुमचा फर्स्ट लाईव्ह आहे. आता तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही तुमचा फर्स्ट ब्लॉग पोस्ट केला तेव्हा पण तुमच्या मनात एवढीच भीती होती का? तर नाही. का? कारण जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करत होता तेव्हा तुमच्यासमोर ऑडियन्स नव्हतं. म्हणजेच तुम्हाला जर स्टेज परफॉर्मन्सचं डेअरिंग नसेल किंवा स्टेज डेअरिंग नसेल तुमच्यामध्ये, तर थोडंसं कन्फ्युजन होतं आपल्याला. पब्लिकमध्ये जाताना थोडासा नर्वसनेस येतो. तर हाच आपल्याला दूर करायचा आहे. आणि स्किल म्हणतात त्याला, ही स्किल तुमच्यामध्ये तयार झाली, हळूहळू तयार झाली, तर तुमची ही भीती पण निघून जाणार की मी लाईव्ह येऊन बोलू काय. आता तुमचा फर्स्ट ब्लॉग तुम्ही जसा शूट केला तसंच तुमचं हे फर्स्ट लाईव्ह आहे, ते तुम्ही लोकांना सांगायचं आहे. मग तुम्ही तुमच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये काय सांगता, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देता की जर सपोज मी माझा फर्स्ट ब्लॉग घेत आहे तर आता मी बोलू शकते, अगोदर मला माहिती नसल्या कारणाने काही गोष्टी मी चुकीच्या केल्या, पण तुम्हाला ते राईट डायरेक्शन मिळावं हा माझा प्रयत्न आहे. तर मी सुरुवातीला बोलणार, नमस्कार, हा माझा पहिला लाईव्ह आहे आणि पहिल्या लाईव्हमध्ये माझ्या जे कोणी तुम्ही मला बघणार, कारण बघा आपण फेस टू फेस जरी नसलो तरी लाईव्ह संपल्यानंतर हा एक व्हिडिओ रेकॉर्ड होऊन आपल्या प्रोफाईलमध्ये सेव्ह होत असतं व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तर जेव्हा केव्हा जे कोणी तुमचा फर्स्ट लाईव्ह बघायला येणार तेव्हा तेव्हा त्यांना खूप छान इंट्रोडक्शन तुमचं मिळालं पाहिजे. तर तुम्ही स्टार्टिंगला सांगू शकता की नमस्कार, हा माझा पहिला लाईव्ह आहे आणि माझ्या या पहिल्या लाईव्हमध्ये मी तुमचं खूप स्वागत करते. जो कोणी पहिली व्यक्ती तुमच्या लाईव्हला कनेक्ट करेल त्याला तुम्ही थोडंसं वेलकम मेसेज द्या की थँक्यू, तुम्ही माझं लाईव्ह जॉईन केलं आणि माझ्या पहिल्या लाईव्हमध्ये तुम्ही अशी पहिली व्यक्ती आहात ज्यांनी मला सपोर्ट केला आहे, जे मला ऐकण्यासाठी माझ्या समोर आले आहात. तर कृपया तुम्ही मला सांगाल का की तुम्ही कुठून बोलताय, तुमचं नाव काय आहे, तुम्ही क्रिएटर आहात की कोण आहात, आणि मग तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये चॅनल आहे. माझं चॅनल आहे कुकिंग किंवा माझं टेक चॅनल आहे किंवा माझं भक्ती चॅनल आहे किंवा व्लॉगिंग. तर मी असं माझं इंट्रोडक्शन त्यांना देत आहे. ठीक आहे. तर माझं हे चॅनल आहे आणि एवढ्या दिवसांपासून मी इथे काम करत आहे. पण लाईव्हचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे, कारण 50 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला लाईव्ह घेता येत नाही हे तुम्हालाही माहिती आहे. तर मला आज खूप आनंद होत आहे की तुम्ही माझा लाईव्ह जॉईन केला. पहिल्याच दिवशी माझ्या पहिल्या लाईव्हला ॲटलिस्ट कोणीतरी एक लकी पर्सननी जॉईन केलेलं आहे. तुम्हाला मी नेहमी लक्षात ठेवेन की तुम्ही माझ्या लाईव्हचे पहिले पर्सन होता. तुम्ही जर आपल्या चॅनल चेकआउट करायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंग करू शकता. कुणीही कोणताही चॅनल असू देत, हे इंट्रोडक्शन तर सगळ्यांचं सेमच असणार. मग तुम्ही बोलू शकता की जोपर्यंत कोणी नाही आहे आपल्या लाईव्हला तोपर्यंत मी थोडंसं बोलून तुम्हाला सांगते माझा एक्सपिरियन्स की ही जर्नी मी कशी स्टार्ट केली होती आणि माझा कुकिंगचा किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे किंवा माझा भक्ती चॅनलमध्ये किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि मला ही जर्नी करत असताना खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे. आज माझा हा पहिला लाईव्ह आहे. काय झालं, माझ्याबरोबर कुणी कनेक्ट झालेलं नाही आहे, पण मी हा लाईव्ह अगदी पूर्ण 1 तास घेणार आहे.
कारण का हा लाईव्ह पहिला एक्सपिरियन्स मला रेकॉर्ड करून माझ्या प्रोफाईलवर ठेवायचा आहे की माझा लाईव्ह असा झालेला. तर तुम्ही जर मला आत्ता बघत आहात तर प्लीज फक्त बघू नका, मला थोडंसं बूस्ट करा, मला थोडंसं इन्स्पायर करा की मी अजून छान तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करू शकेल. माझ्याकडे खूप जास्त प्रमाणावर काही गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे आणि मला असं वाटतं की तो मी इथे शेअर केला तर तुम्हालाही याचा फायदा होईल. जर तुमचं चॅनल कुकिंगमध्ये आहे तर मी तुम्हाला कुकिंगच्या खूप छान टिप्स देऊ शकते. तुमचाही चॅनल जर कुकिंगचा असेल तर तुम्ही मला जॉईन करा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण डिस्कस करूयात, किंवा तुम्ही कसं जॉईन केलेलं तुम्ही तेही मला सांगू शकता. थोडा वेळ पॉज घेतल्यानंतर तुम्ही मेसेजेस चेक करा. सपोज मेसेजेस आले असतील तरी ठीक आहे, नसेल आलं तर तुम्ही बोला की मी खूप वेळ झाला, आता 15 मिनिटे जवळजवळ झालं माझं लाईव्ह चालू आहे आणि एकही व्यक्ती किंवा एकच व्यक्ती माझ्याबरोबर जोडली आहे किंवा एकही व्यक्ती अजून जोडली गेलेली नाही आहे, तरीही काही प्रॉब्लेम नाही. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की मी ही लाईव्ह घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला कळेल त्यावेळेस मी तुम्हाला इथे टाईम मेन्शन करते. माझा लाईव्ह या वेळेला येत जाईल, तर तुम्ही नक्की माझ्या लाईव्हला जॉईन करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे ना तुम्ही स्वतःच बोलायचं आणि स्वतःच तुमचं इंट्रोडक्शन करून द्यायचं. तुम्ही ना काही वेळेला काय होतं, तुमचा लाईव्ह फ्लॅश होतो, स्क्रोल करत असतात लोक आणि तुम्ही बोलत आहात. तुम्ही जर शांत बसून आहात ना तर पटकन निघून जाणार लोक, आणि तुम्ही बोलत आहात ना तर 1-2-3 सेकंड्स तरी ते तिथे थांबणार आणि तुम्ही काय बोलत आहात, कोणत्या टॉपिकवर बोलत आहात ते जर त्यांना कळलं आणि रेलिव्हंट वाटलं किंवा खूप इंटरेस्टिंग वाटलं, तुम्ही एखादी स्टोरी टेलिंग करत आहात, तर ते तिथे थांबतात आणि तुमचा लाईव्ह पाहिला जातो. आता जेवढे पण लोक तुमचा लाईव्ह बघत असतील ऑफ स्क्रीन, म्हणजे जे सबस्क्रायबर्स असतात ते इथे दिसतात आपल्याला, पण जे ऑफ स्क्रीन दिसतात ना त्यांना तुमच्या नेक्स्ट लाईव्हचं इंटिमेशन जाणार. आणि ही अशी प्रोसेस आहे ना जी हळूहळू करतच पुढे जावं लागतं आपल्याला, कारण का अचानक कुणी तुमच्या लाईव्हला येणार नाही आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील त्याच्यासाठी. तर असे प्रयत्न करायला तुम्ही रेडी आहात का? लाईव्ह कसा घ्यायचा, स्टार्टिंग कशी करायची हे तुम्हाला समजलं का? कुणीही नसलं तरी स्वतःच आपलं इंट्रोडक्शन द्यायचं कॅमेऱ्याच्या समोर, कारण का यूट्यूबच्या अल्गोरिदमला हे माहिती असतं की तुम्ही इथे बोलत आहात. तुमचा लाईव्ह हळूहळू पुढे जात असतो, अल्गोरिदम तुमचं ॲक्टिव्ह होत असतं आणि तुमच्या चॅनलचं म्हणजे तुमचं चॅनल ह्या स्टेपला आहे ना तर थोडा हळूहळू या स्टेजला येऊन थांबतो. ठीक आहे, पण त्याच्या पुढेही तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तर आता थोडीशी भीती मला वाटतं तुमची कमी झाली असेल की काय बोलायचं हे तुम्हाला कळत आहे. जर तुम्हाला आणखीनच जास्त भीती वाटत असेल ना तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला तुम्ही घेऊन लाईव्ह करू शकता. बरं, हे तर झालं फेस दाखवून. आता आम्ही फेसच दाखवत नाही तर काय करायचं? तर जे पण लोक फेस दाखवून लाईव्ह घेऊ शकत नाहीत त्यांनी सरळ डेमो दाखवून लाईव्ह घ्यायचा. कारण तुम्ही ऑफ स्क्रीन बोलत आहात किंवा ब्लँक पेज लावलेला आहे किंवा एखादा फोटो लावलेला आहे, एखादं चित्र वगैरे, तर कुणीही तुमच्या लाईव्हमध्ये थांबत नाही. ठीक आहे. तो लाईव्ह ज्या पर्पजसाठी आपण लाईव्ह घेतो तो पर्पज साध्यच होणार नसेल तर आपण लाईव्ह का घ्यायचं ना मग? तर असा लाईव्ह घेऊ नका. तुम्ही डेमो दाखवा, तुम्ही मसाल्यांचे डबे दाखवून प्रत्येक मसाल्याचा यूज दाखवा, ह्या मसाल्याचा कसा युनिक यूज होतो आणि आपण कशा प्रकारे ह्याचा उपयोग करून घेतो, आपल्या उपयोगात कशा आणतो ती गोष्ट, हे तुम्ही दाखवायला सुरुवात करा. खूप इंटरेस्टिंग लोक असतात, सर्च करत असतात, त्यांना ज्यावेळेस इंटिमेशन कळतं त्यावेळेस ते येतात आणि बघतात. तर प्रत्येक गोष्ट ना यूजफुलच असते, फक्त आपल्या सांगण्याची पद्धत योग्य असावी लागते, म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचवा. आता तुम्ही सांगा मला, आपण हा व्हिडिओ बनवतो, तो एक प्रोडक्ट आहे आपला, ठीक आहे. आता हे प्रोडक्ट तुमच्याकडेच ठेवून तुम्हाला त्याचा काय फायदा होणार ना? तुम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर आपल्याला यूट्यूबनी शॉर्ट अशी फीड दिलेली आहे आणि लाईव्ह हे असं एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्या दोनही ठिकाणावरून तुम्ही तुमच्या व्हिडिओची पब्लिसिटी म्हणजे तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग तुम्ही ह्या 2 कॅटेगरीतून करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे मार्केटिंग केल्याशिवाय आपलं प्रोडक्ट विकलं जात नाही. ओके, तर नक्की लाईव्ह घ्या. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ? आवडला का? इन्फॉर्मेटिव्ह होता का? जेवढं साध्यातल्या साध्या गोष्टी लँग्वेजमध्ये आणि एक्सपिरियन्समधून ज्या काही गोष्टी मला समजल्या त्याच मी इथे सांगितलेल्या आहेत आणि मला असं वाटतं याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणावर उपयोग होईल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या व्हिडिओवर जर तुम्ही आता नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा.
उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.